नमस्कार, वुमन्स 24 चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या गैरसोयीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णांना औषधापासून लिफ्टपर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी करत काँग्रेसचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन दिले आहे. 8 ऑगस्ट रोजी 70 वर्षीय गोविंद वाडवे यांना सकाळी 9 वाजता ऑपरेशनसाठी रुग्णालयात बोलवण्यात आले. मात्र दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांना ताटकळत ठेवण्यात आले आणि त्यानंतर ऑपरेशन होणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. याशिवाय रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे वेदनांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना पायऱ्यांचा वापर करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला. गरीब आणि गरजू रुग्णांना रुग्णालयातूनच आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक वार्डामध्ये व्हीलचेअर आणि स्ट्रेचरची सुविधा करावी. तसेच सर्व इमारतीमध्ये नियमित सुरू असलेल्या स्वतंत्र लिफ्ट उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी 33 सबस्टेशन उभारावे. MRI, सिटी स्कॅन आणि एक्स-रे सुविधा उपलब्ध कराव्या. तसेच रुग्णांची संख्या लक्षात घेऊन किमान 2 ऑपरेशन थिएटर सुरू करावे अशीही मागणी केली. रुग्णालयातील स्वच्छता, OPD मध्ये डॉक्टरांची वेळेवर उपस्थिती आणि 8 ऑगस्टच्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. प्रयोगशाळा प्रमुख डॉक्टर अमित शाह यांच्या विरोधातील कथित गैरवर्तनाच्या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व मागण्यांवरून 15 दिवसाच्या आत लेखी स्वरूपात कार्यवाहीची माहिती द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा किशोर बोरकर यांनी दिला आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची हेळसांड थांबणार का आणि प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेणार त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मी सर्व या शहरातील ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक, डॉक्टर आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी संयुक्त शिष्टमंडळाद्वारे डॉक्टर पवार, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करून भेटीची वेळ आम्ही मिळवून घेतली होती. त्या अनुषंगाने आज सर्वात प्रामुख्याने 2 तक्रारी यात अगदी 2-3 दिवसात आज ज्या समोर आल्यात वर्तमानपत्रातून, एका 75 वर्ष वय असलेल्या दिव्यांग व्यक्तीला घासत पायऱ्या चढल्यानंतर त्यांना सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत यांनी ताटकळत उभं ठेवलं आणि त्याला ऐनवेळीवर सांगितलं की आता तुमचं ऑपरेशन आम्ही करू शकत नाही. तर त्या संबंधितावर कारवाई करण्याची मागणी आम्ही इथे लावून धरली. जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कालच एक प्रकरण डॉक्टर अमित शाह नावाचे इथेच हॉस्पिटलला ते जे आहेत त्यांनी इथल्याच कर्मचारी महिलेसोबत अत्याचार केला. त्या महिलेने तक्रार केली. पोलीस त्यांचा रिपोर्ट घेत नव्हतं. म्हणजे एकंदरीत प्रशासन कसं वागते आहे जनतेशी या ठिकाणी या निमित्ताने दिसून आलं आणि म्हणून ते डॉक्टर शाह यांच्यावर तातडीने त्यांना बडतर्फ केलं पाहिजे असं आम्ही निवेदनात मागणी केली. यावर जिल्हा शल्य चिकित्सक असं बोलले की आम्ही त्यांना ताबडतोब कारवाई करतो. तसं त्यांना मोकळं आम्ही इथून केलेलं आहे. पण आमचं त्याच्यावर म्हणणं हे होतं की खून आणि एखादा महिलेवर अत्याचार हे जवळपास सारखेच गुन्हे आहेत. एखाद्याचा खून झाला त्यासाठी की आपण त्या विशाखा समितीकडे जात नाही आणि म्हणून ते गांभीर्य ओळखून विशाखा समितीला थोडंसं शिथिल करून तातडीने कारवाई केली पाहिजे. एक अशी तक्रार 24मध्ये खंडारे नावाच्या महिला कर्मचाऱ्यांनी केली होती. कोणी डॉक्टर संदीप एलम वाड नावाचे आहेत, त्यांच्यावरसुद्धा आपण कारवाई केली नाही. ते सुद्धा आपण कारवाई केली पाहिजे. जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठीच्या सोयी, लिफ्टपासून ते सिटी स्कॅनपासून ह्या सगळ्या घटना, या सगळ्या बाबी आपण तातडीनं सोडवल्या पाहिजे. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो म्हणून या इरविन परिसरामध्ये पुरेशी जागा आहे. 33 kVचं महावितरणचं सब सेंटर या ठिकाणी आपण उभारावं. तसा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे आपण पाठवला पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण शहरातील इतर नागरिक, इतर पक्षाचे नागरिक, हा प्रश्न काही कोण्या एका पक्षाचा नाही आहे. आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे जाऊन इरविनच्या या घर व्यवस्थेबाबत आम्ही त्यांच्यासमोर ह्या सगळे मुद्दे ठेवणार आहोत. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.